रसिक हो, ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी यांची सावरकर भक्ती आपण सगळेच जाणतो. त्यांचे वडील त्यांना रत्नागिरीला सावरकरांच्या दर्शनाला घेऊन गेले होते. हो, दर्शनालाच. आणि त्यावेळेला जवळजवळ अर्धा पाऊण तास बाबूजींनी गायन केलं होतं आणि सावरकरांचं मन अर्थातच खूप प्रसन्न झालं आणि त्यांनी अतिशय आनंदानं आशीर्वाद म्हणून आपलं मुपल्यांचं बंड हे पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं होतं. आणि आपल्याला सांगायला आवडेल की सावरकरांचं जे पुस्तक होतं जोसेफ मॅझिनी, या पुस्तकाला सावरकरांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना होती. त्या काळी अनेक तरुण ही प्रस्तावना तोंडपाठ करायचे. जवळजवळ 26 पानांची ही प्रस्तावना बाबूजींना सुद्धा तोंडपाठ होती. असं होतं त्यांचं सावरकर प्रेम, त्यांच्यावरची भक्ती, त्यांच्या कार्यानं ते अक्षरशः भारावून गेले होते. आणि म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या चित्रपटाचीही निर्मिती केली. सावरकरांच्या चित्रपटाचं चित्रीकरण जेव्हा ब्रायटनच्या किनाऱ्यावर चालू होतं, अर्थात सागरा प्राण तळमळला या गीताचं ते चित्रीकरण होतं. आणि त्यावेळेला अत्यंत हृद्य असा प्रसंग घडला. काय घडलं तर रिटेकमुळे हे गाणं पुन्हा पुन्हा लावायला लागायचं आणि त्यामुळे एका व्यक्तीला सारखं रडू कोसळायचं. शेवटी त्यांना विचारण्यात आलं, तुम्हाला काय झालं रडायला? तर त्यांनी सांगितलं की मला ही भाषा कळत नाहीत, हे शब्द कळत नाहीत, पण हा जो सूर आहे आणि त्यातले जे भाव आहेत त्यामुळे मला हे असं रडू कोसळतं आहे, कारण ते सूर, तो भाव मनाला स्पर्शून जातो. तर ही होती बाबूजींच्या सुरांची ताकद आणि अर्थातच सावरकर भक्ती.